प्रपोज केले। एक दिवसाच्या मग त्याने मला प्रपोज केले। मी पण त्याला होकारार्थी उत्तर दिले। प्रेमाच्या दुनियेत आमचं आगमन झालं होतं। प्रेमाच्या दुनियेत आमचं आगमन झालं होतं। एकमेकांशिवाय राहायचं नाही, आता असंही आमचं ठरलं होतं। दोघांनी पण घरच्यांबरोबर बोलायचं असं ठरलेलं। दोघांनी पण घरच्यांबरोबर बोलायचं असं ठरलेलं। घरचे काय म्हणतील या भीतीनं मनात माझ्या काहूर माजलेलं। मी विषय काढताच मम्मीने नकार दिला होता। मी विषय काढताच मम्मीने नकार दिला होता। पण पप्पांनी मात्र जरा वेळाने ग्रीन सिग्नल दिला होता। मम्मीला शांत करत पप्पांनी त्याला उद्या घरी भेटायला बोलवलं होतं। मम्मीला शांत करत पप्पांनी त्याला उद्या घरी भेटायला बोलवलं होतं। मी सुद्धा त्याला हे लगेच फोन करून कळवलेलं। विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही। विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही। थोडं जागसून झोपावं असं काही सुचलंच नाही। टीव्ही बघून झोपायला आलेल्या माझ्या मम्मीने धसका घेतला होता। टीव्ही बघून झोपायला आलेल्या माझ्या मम्मीने धसकाच घेतला होता, कारण माझ्या बापांनाच माझा गळा कापला होता। आज मला माझा बापच मारत होता। आज मला माझा बापच मारत होता। तुझ्या पायी माझी मान प्रतिष्ठा नाही घालवणार असं काहीतरी बोलत होता। माझ्या आयुष्याचं गणित असं फिसकटलेलं। माझ्या आयुष्याचं गणित असं फिसकटलेलं। आता तुम्हीच सांगा मला माझं काय चुकलेलं।